या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका तरुण व्यावसायिकाची तब्बल 69,59,745 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय दीपक ढाले यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार 16 जुलै 2025 ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी कर्ज मंजूर करून देण्याचे खोटे आश्वासन देत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळण्यात आली. या प्रकरणात श्वेतांक सोनी, रुक्साना उमरदीन, सुभाष मंडल, श्रीमती रोशनी अरोरा, पियुष अजय त्रिपाठी, यश ठाकूर तसेच एक लीगल असिस्टंट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. काही आरोपी जयपूर आणि हैदराबाद येथील असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी BNS कलम 318, 316, 36 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ऑनलाईन कर्ज आणि फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.